मित्रांनो नमस्कार। दुःख, वेदना आणि संघर्ष या तिघांचा जर का त्या ठिकाणी दुर्दैवी संगम जर का कोणता समाज आज असेल तर तो बंजारा समाज। आज आपण अशा प्रवासाला आलेलो आहोत की ज्या ठिकाणी सत्यासोबत वेदना आहे। आज आपण अशा प्रवासाला आलेलो आहोत ज्या ठिकाणी सत्यासोबत संघर्ष आहे आणि आपण आज अशा ठिकाणी प्रवासाला आलेलो आहोत की ज्या ठिकाणी सत्यासोबत वेदना आहे। मित्रहो, ही एका गारखेडा तांड्याची परिस्थिती नाही आहे, तर या महाराष्ट्रातील 5000 तांडे जे आहेत ही त्यांची परिस्थिती आहे। जो आता प्रवासाला आमचा हा समाज निघतोय, हा संघर्षाचा प्रवास आहे। आज ऊस तोडायला आमच्या या माता भगिनी त्या ठिकाणी निघतायत। आज तुम्ही बघताय रात्रीचे या ठिकाणी 11 वाजलेले आहेत आणि हे 11 वाजेला इथून हे ट्रॅक्टर भरून असे 6 ट्रॅक्टर मागे आहेत। या गारखेडा तांड्यामध्ये एकूण 60 परिवार आहेत, त्यापैकी 40 परिवार मित्र हो, राजे हो, ऊस तोडायला निघाले आहेत। आपण सारे घरी छानपैकी एसी मध्ये, कूलर मध्ये त्या ठिकाणी झोपणार, पण माझा हा बंजारा समाज जो त्या ठिकाणी तांड्या वस्त्यांमध्ये राहतो आहे, तो आता त्याच्या संघर्षाच्या प्रवासाला निघालेला आहे। तो त्याच्या दुःखाच्या प्रवासाला निघालेला आहे, तो त्याच्या वेदनेच्या प्रवासाला निघालेला आहे। आणि हा प्रवास, याची वेदना, याची हकीकत मी ह्या जिवंत पुराव्यामध्ये त्या ठिकाणी दाखवणार आहे। मी या ठिकाणी आलेलो आहे आमच्या गारखेडा तांड्याच्या दुर्गा आजी। आज त्यांच्या मुखातून ऐकूया की हा प्रवास कसा होतो आहे। दुर्गा जी, हाँ जो प्रवास, ये जो चाल रो जावा, ये जो तुम जा रहे जो जानना, तो ये में तमार घरे में कितना लोग आप ये जानना जा रहे जो? 5 लोग जा रहे। कोई नानके परपरा घर रह रहे? हाँ, दी परपरा रह रहे घर। दी परपरा घर रह रहे आणि ओके। आणि आई पप्पा वनूर, आई बाबा तो जा रहे। बघा मित्रांनो, त्या मुलांचे आई वडील आणि एक लहान भाऊ हे ह्या संघर्षाच्या प्रवासाला निघालेले आहेत, परंतु 2 लहान मुलं घरी थांबलेले आहेत। त्यांच्या डोळ्यातील अश्रूंना किंमत कोण देणार? ही त्यांच्या वेदनेला किंमत कोण देणार? आणि ही किंमत आम्हाला आर्थिक स्वरूपात नको आहे। 75 वर्ष त्या ठिकाणी भारताला स्वातंत्र्य मिळून झालेत, परंतु आजही माझा बंजारा समाज, माझ्या या माता भगिनी, माझे हे युवा, माझे हे ज्येष्ठ श्रेष्ठ, माझे हे नायक, कारभारी, हसावी नसावी, अजूनही त्या ठिकाणी प्रिमिटिव्ह ट्रेस्ट असेल, जिओग्राफिकल आयसोलेशन मध्ये असेल, त्या ठिकाणी आर्थिक मागासलेपण असेल, सामाजिक मागासलेपण असेल, या सगळ्याही त्या ठिकाणी विवंचनेत आजही आहेत। आणि त्याचा जिवंत पुरावा मी त्या ठिकाणी घेऊन आलेलो आहे। हा जिवंत पुरावा आहे। आपल्याकडे लोकूर आयोगाची शिफारशी आहे, ज्या माननीय केंद्र सरकारने सांगितलेल्या होत्या। आपल्याकडे त्या ठिकाणी इदाटे आयोगाच्या शिफारशी आहेत, आपल्याकडे रेणके आयोगाच्या शिफारशी आहेत, आपल्याकडे माननीय सुप्रीम कोर्टाचे निरीक्षण आहेत, आपल्याकडे माननीय हायकोर्टाचे निरीक्षण आहेत, आपल्याकडे हैदराबाद गॅजेट आहेत, आपल्याकडे ब्रिटिश गॅजेट आहे, आपल्याकडे पीपी बेरार आहे, सर्व आहे। पण हा जिवंत पुरावा हा आपण त्या ठिकाणी आता सादर करणार आहोत। कागदाचे हजारो पानांचे पुरावे आपल्याकडे आहे, परंतु हा जिवंत पुरावा आम्ही त्या ठिकाणी याकरता दाखवतोय की यांच्या अश्रूंना आता एसटी आरक्षणाच्या माध्यमातूनच किंमत मिळाली पाहिजे। आज हा जो लहान मुलगा बघतोय, याचं नाव देवेश, हा बेटा मुडांगा माडे आता ती का ना बघा, हा मुलगा आता इथून प्रवासाला निघतोय जालन्याच्या। त्या ठिकाणी त्यांचे आई वडील त्या ठिकाणी ऊस तोडी करणार आणि हा मुलगा त्यांचा संघर्ष उघड्या डोळ्यांनी बघणार। याच्यासाठी जन्म घेतलाय आपण, ह्या संघर्षासाठी जन्म घेतलेला आहे। आता हा संघर्ष कुठेतरी थांबला पाहिजे। काय बेटा तुझं नाम देवेश, तो मोठेपणी काही बनायचं बेटा, काही बनायचं, पोलीस बनायचं आहे। आमच्या देवेशला मित्र हो, राजे हो, पोलीस बनायचं आहे। तो पोलीस आता बनण्याकरता ह्या लहान वयात त्या ठिकाणी स्वप्न बघतोय, पण हे स्वप्न त्याचं पूर्ण कसं होणार याची विवंचना त्याच्या आईच्या डोळ्यामध्ये आहे, त्याच्या वडिलांच्या डोळ्यामध्ये आहे, त्याचे दोघी भाऊ घरी आहे।
हा देवेश चाललेला संघर्षाच्या यात्रेला ही यात्रा कुठेतरी आता थांबली पाहिजे। आम्ही जे सांगतोय त्या आत्म्याच्या त्या ठिकाणी ठिकाणाहून सांगतोय, कळ वळून सांगतोय। हे आमच्या आजी त्या ठिकाणी यांनी हा संघर्ष बघितलेला आहे। आज या ठिकाणी दशकानुदशके हे आजी संघर्ष बघताय। त्या ठिकाणी दशकानुदशके आमच्या दुर्गा आजी, आमच्या योगिता ताई हा संघर्ष बघताय। तो संघर्ष आता देवेश कोण बघतोय हे आता बाकी शक्य नाही। आता मात्र समाजाची एकमुखी मागणी आहे। आम्ही लोकूर आयोगाच्या शिफारशी त्या ठिकाणी पाळतोय, इदाटे आयोगाच्या शिफारशी आम्ही पाळतोय, आम्ही त्या ठिकाणी रेणके आयोगाच्या शिफारशी पाळतोय, हैदराबाद गॅजेट, ब्रिटिश गॅजेट, पीपी, बेरार, हायकोर्टचे निरीक्षण, सुप्रीम कोर्टाचे निरीक्षण, आमच्याकडे 1000 पानांचे पुरावे आहे। पण त्या ठिकाणी पानांचे पुरावे 1000 पानांचे, पण हा जिवंत पुरावा आहे। हा माझा देवेश त्या ठिकाणी जिवंत पुरावा घेऊन येतो आहे। याची शिक्षणाची सोय कशी होणार याचं उत्तर कोणाकडे आहे? नाही। याचं पुढचं स्वप्न पूर्ण कसं होणार याचं उत्तर कोणाकडे आहे? नाही। याच्या आईवडिलांना आजच्या जगण्याचा संघर्ष करावा लागतोय, ते देवेशला त्या ठिकाणी पुढे जाऊन कसं शिकवणार याचं प्रश्नाचं उत्तर जर का एकच असेल तर ते उत्तर आहे आम्हाला त्या ठिकाणी आमच्या हक्काचं, न्यायाचं, शेड्यूल ट्राईबचं आरक्षण हवं। आणि आम्ही कुणाच्याही आरक्षणाला धक्का लावत नाहीये। पुनश्च एकदा सांगतो, आम्ही 7% मधल्या कणभरही आरक्षणाला धक्का न लावता स्वतंत्र शेड्यूल ट्राईबचं आम्हाला आरक्षण हवं। आणि त्याच्याकरता आमच्याकडे ते पुरावे जर का सरकारांना पाहिजे असतील तर आमच्याकडे हजारो पानांचे पुरावे आहेत, परंतु हा जिवंत पुरावा आम्ही घेऊन आलेलो आहे। आम्ही योगिता ताईंकडे जाऊ। आता जेवढा अब तुम निकल रहे जाते तुम 17 दिन होता रहे आने जो 6 महीना पर वो तो कहीं घर वगैरह छ कि खेते में पण झोपड़ी में पज और कहीं सुरक्षा वगैरह कहीं रेवज कहीं साफ माफ ना है लागे कहीं सुरक्षा चले भी जाओ कितना बजे तुम तो उठो जो बड़ी बजे 4 बजे उठ जाओ जो पर दिन भर साटा डोडे होता जाओ जो 6 बजे घर आओ 7 बजे पर जब लोग ये परपरा शाम ध्यान कौन देव कहीं ध्यान दिया आप पेटे वास्ते कहीं भी करणोच पड़ी है ले जाओ तो सब आ मजबूरी हराई जीच तर मजबूरी तर आपण वनून फेवणूच पड़ी है नाही आपण खाय तर फेवणूच पड़ी है। बघा जीवन यालाच नाव द्यायचं का आपण की हेच जीवन आहे, हाच संघर्ष आहे, हाच वेदना आहे। ताई म्हणताय मजबुरी आहे, ही मजबुरी कुठली आहे तर ही आर्थिक मागासलेपणाची मजबुरी आहे। लोकूर आयोगाच्या मुद्दा क्रमांक 3-4 मध्ये त्या ठिकाणी स्पष्ट उल्लेख आहे की तो समाज त्या ठिकाणी आर्थिक मागासलेप असावा। इदाटे आयोगाने पण ही शिफारशी सांगितली आहे बंजारा समाजाच्या बाबतीमध्ये। तर मग सगळ्या आयोगांनी शिफारशी सांगितलेल्या आहे, सगळ्या गॅजेटनी शिफारशी सांगितलेल्या आहे, आणि हा जिवंत पुरावा आहे ताईंचा। आता ती जर आपण त्या ठिकाणी देविका बघितली, मी तुम्हाला विनंती करतो की देविकाला बघा, ही एक 6-7 महिन्याची मुलगी आज तिच्या आईच्या कुशीमध्ये बसून संघर्षाच्या यात्रेला निघालेली आहे। देविकाला माहित नाहीये की आपण कुठे चाललोय, पण आईची कुस तिला मिळालेली आहे। देविकाला माहित नाही की आई कोणता संघर्ष करते आहे, देविकाला माहित नाही की आई कोणत्या वेदनेतून आता जाणार आहे। आता त्या देविकासाठी आपल्याला लढायचं आहे, या देवेशसाठी आपल्याला लढायचं आहे। इकडे गौरी बघितली असेल तुम्ही, एक लहान मुलगी गौरी बघा, ती लहान मुलगी छोटीशी मुलगी आहे, ती त्या ठिकाणी झोपेमध्ये आहे, परंतु ती झोपेमध्ये उद्याच्या भविष्याचे स्वप्न बघते आहे, आईच्या कुशीमध्ये राहून बघते, परंतु आईची कुस ही संघर्षाची झालेली आहे, वेदनेची झालेली आहे। घरदार सोडून 6 महिने आता अनन्वित संघर्षाला ते निघालेले आहे। हा आर्थिक मागासलेपणाचा सर्वात मोठा पुरावा आहे। ह्या गारखेडा तांड्यामध्ये हे सर्व युवा ज्येष्ठ श्रेष्ठ हे गारखेडा तांड्यामध्ये आलेले आहेत ना। आज आम्ही याच्यासाठी सरकारकडे आणि जे कोणी त्या ठिकाणी आरक्षण देत असतील त्यांच्याकडे हात जोडून मागणी करणार आहोत। 4 तारखेच्या मीटिंगमध्ये माननीय सरकार त्या ठिकाणी आमच्या महाराष्ट्रातील शिष्टमंडळाला सरकारने बोलवलेलं आहे। ते हजारो पानांचे पुरावे मी सरकारच्या दरबारी, माननीय सरकारच्या दरबारी मांडणार आहोत, आणि हा जिवंत पुरावा सुद्धा आम्ही सरकारच्या दरबारी मांडणार आहोत। आणि असे जिवंत पुरावे या महाराष्ट्रातील 5000 तांड्यांमध्ये सापडतील। मित्र हो, मी आवाहन करतो माझ्या युवांना,
ज्या ठिकाणी आम्ही पोहोचलो नाही, ज्या ठिकाणी ही टीम पोहोचू शकली नाही, त्या ठिकाणच्या युवांनी, तांड्यातल्या युवांनी असाच संघर्षाचा, वेदनेचा, दुःखाचा व्हिडिओ बनवून तो जिवंत पुरावा संपूर्ण महाराष्ट्रासमोर मांडावा. आणि ही हाक आहे, सत्याची हाक आहे. हात जोडून विनंती करतो, ही संघर्षाची यात्रा थांबवा, हा प्रवास थांबवा. आज या गाडखेडा तांड्यामध्ये 60 घरं आहे मित्र, 60. आणि जर का तुम्ही बघितलं तर या 60 घरापैकी 40 घरं हे 6 ट्रॅक्टरमध्ये त्या ठिकाणी बसून निघालेले आहेत. ह्या प्रवासाला निघालेले आहेत, ह्या आनंदवी संघर्षाच्या प्रवासाला निघालेले आहेत. आणि हा प्रवास हा 6 ते 7 महिन्याचा प्रवास असणार आहे. आज आपण बघतोय की ह्या प्रवासाला निघताना कोणत्या परिस्थितीमध्ये हे बांधव आहेत, कोणत्या परिस्थितीमध्ये हे जगणार आहे. थंडी, ऊन, पाऊस, सूर्याची त्या ठिकाणी चादर अंगावर घेऊन रात्रीचा थंडीचा त्या ठिकाणी मारा सहन करून तयार होणारा हा त्या ठिकाणी बंजारा समाज आहे. याच्या संघर्षाला त्या ठिकाणी आता न्याय मिळाला पाहिजे. सेवा बापूंनी सांगितलेलं होतं, जानजो छानजो पचज मानजो. आमचे आराध्य दैवत संत शिरोमणी संत सेवालाल महाराजांनी त्यांच्या प्रवचनातून सांगितलं होतं, जानजो छानजो पचज मानजो. मी या ठिकाणी जे कोणी आरक्षण देत असतील माननीय सरकारांना विनंती करतो, आदरणीय सरकारच्या दरबारी विनंती करतो की जानजो छानजो पचज मानजो आम्ही जाणून घेतोय, छानून घेतोय आणि एक एक पुरावा तुमच्या समोर जिवंतपणे मांडतोय. ह्या आमच्या आजी, ह्या आमच्या ताई बघा ह्या ठिकाणी निघालेल्या आहेत प्रवासाला, ह्या संघर्षाच्या प्रवासाला निघालेले आहेत. आणि हा प्रवास अशा माध्यमातून वेदनेकडे तर जात नाही ना, हे त्या ठिकाणी आपल्याला बघावं लागेल. दशकानुदशके आपला हा समाज, दशकानुदशके हा समाज त्या ठिकाणी प्रवासाला निघतोय. यांच्या त्या ठिकाणी वेदना कुठेतरी थांबल्या पाहिजे. आम्हाला शेड्यूल ट्राईबचं आरक्षण हे मिळालं पाहिजे. आणि ही मागणी आमची त्या ठिकाणी आजकालची नाही आहे. माननीय वसंतराव नाईक साहेबांनी सुद्धा ह्या मागणीसाठी जोर लावून धरलेला होता. आणि त्या माध्यमातून अनेक आयोग, एनसीबीसी असेल, एनसीएसटी असेल, नॅशनल काउन्सिल ऑफ शेड्यूल ट्राईब, नॅशनल काउन्सिल ऑफ त्या ठिकाणी बॅकवर्ड क्लास, मंडल आयोग असेल, या सर्व आयोगांचं जर का एकत्रीकरण केलं, त्याचा व्यवस्थित अभ्यास केला. मी माझ्या समाजातील अनेक अभ्यासकांना विनंती करतो, माझ्या समाजातील बंजारा समाजातील कायदेतज्ञांना विनंती करतो की आपण सर्वांनी आता त्या ठिकाणी आपल्या घराच्या बाहेर निघून हे जिवंत पुरावे त्या ठिकाणी दाखवायचे आहेत. आता आपल्याला स्वस्त बसून चालणार नाही. युवांना विनंती करतो, तांड्यांमधून असे जिवंत पुरावे जाऊ द्या. ह्या समाजाचा इतिहास जर का आपण बघितला मित्र हो, एक ज्वाज्वल्य इतिहास होता. सिंधू नदी रे राळे माई, सिंधू नदी रे पाले माई, आर्या दामडिया दाम लगाय रो मारो सेना नायका. हा नायकी करणारा बंजारा समाज होता. आणि हा नायकी करणारा बंजारा समाज आज त्या ठिकाणी ऊस तोडायला निघालेला आहे. याचा तरी आपल्याला या समाजासाठी न्याय देण्याची गरज आहे. आपल्यामधील गट तट पक्ष भेद राग द्वेष ईर्ष्या संपवा. जोपर्यंत आपल्याला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत निदान संपवा. मी तर म्हणतो अनेक वर्ष हयातपर्यंत ह्या गोष्टी संपवा. हा मला चालत नाही, तो मला चालत नाही, हा पक्षाचा, ह्या त्या पक्षाचा, हा या गटाचा, तो त्या गटाचा, हे सगळं संपवा मित्रांनो. समाजासाठी एकत्र या, समाजाला न्याय देण्याकरता एकत्र या. आणि हा न्याय केव्हा मिळेल? ज्या वेळेला आपण एका हातात हात घेऊ, सर्व त्या ठिकाणी पुरावे गोळा करू आणि त्या ठिकाणी आमच्या ह्या आजींच्या स्वप्नाला, आमच्या योगिताताईंच्या स्वप्नाला, आमच्या दुर्गाजीच्या स्वप्नाला, आमच्या युवांच्या स्वप्नाला, देवेशच्या गौरीच्या लहान लहान बाळांच्या स्वप्नाला पूर्ण करू. एवढंच बोलतो. अजून पुनश्च एकदा एकच मिशन एसटी आरक्षण, एकच मिशन एसटी आरक्षण, एकच मिशन एसटी आरक्षण. आणि हेच मिशन घेऊन पुढचा व्हिडिओ मी लवकरात लवकर तुमच्या समोर सादर करणार, जिवंत पुराव्यासहित. जय सेवालाल.